नागपूर जिल्ह्यातील पिटीसूर गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या संमतीशिवाय विवाह लावून देण्याचा प्रयत्न पोलीस आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे उधळून लावण्यात आला आहे। वेळेत मिळालेल्या गुप्त माहितीमुळे एका मुलीचे बालपण, शिक्षण आणि भविष्य वाचले आहे। पाहूया हा संपूर्ण रिपोर्ट। नागपूर जिल्ह्यातील पिटीसूर गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देण्याची तयारी सुरू असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस विभाग आणि जिल्हा बाल संरक्षण विभागाने संयुक्त मोहीम राबवत संबंधित ठिकाणी तातडीने धाड टाकली। कारवाई दरम्यान संबंधित मुलगी केवळ 15 वर्षाची असल्याचे स्पष्ट झाले। तसेच तिच्या संमतीशिवाय 32 वर्षीय युवकासोबत विवाह लावून देण्याची तयारी सुरू असल्याचेही समोर आले। पथकाने तात्काळ हस्तक्षेप करत हा बालविवाह रोखला आणि मुलीची सुरक्षित सुटका केली। यानंतर मुलीचे समुपदेशन करण्यात आले असून तिच्या संरक्षणासाठी तिला बालगृहात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी संबंधित पालक आणि इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2026 आणि इतर लागू कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की आपल्या परिसरात बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस, जिल्हा बाल संरक्षण विभाग किंवा 1098 चाइल्ड हेल्पलाईनवर संपर्क साधावा। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की पिटीसूर या गावामध्ये एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह ह्या 32 वर्षीय मतिमंद पुरुषासोबत लावण्यात येणार आहे। त्यानुसार गटीगदान पोलिसांनी बाल संरक्षण विभागाला माहिती देऊन सदर बाबत संयुक्त कारवाई करून पिटीसूर या गावात पोहोचून प्रत्यक्षरित्या मुलीला रेस्क्यू करण्यात आलेला आहे आणि मुलीला आता वैद्यकीय तपासणी करून बालगृहात दाखल करणार आहे। याबाबत पुढील कारवाई गटीगदान पोलीस करणार असून मुलीचे समुपदेशन करून बालकल्याण समिती समक्ष हजर करण्यात येणार आहे। नागपूर जिल्ह्यातील या सतर्क आणि वेळेवर झालेल्या कारवाईमुळे एका अल्पवयीन मुलीचे बालपण, शिक्षण आणि भविष्य सुरक्षित झाले आहे। बालविवाह सारख्या सामाजिक कुप्रथेविरोधात प्रशासनासोबत नागरिकांनीही पुढे येणे गरजेचे असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे।